लॉगिन आय डी मध्ये याच्या लॉगिन टाईपमध्ये आपण NIC सिलेक्ट करणार आहोत. त्यानंतर ऑफिशियल ईमेल आय डी मध्ये त्या कर्मचाऱ्याचा गव्हर्नमेंट ईमेल आय डी कॉपी पेस्ट करणार आहोत आणि ॲडच्या अगोदर जे काही असेल ते आपण कॉपी करून लॉगिन आय डी मध्ये पेस्ट करणार आहोत. त्यानंतर त्या कर्मचाऱ्याचं नाव टाईप करणार आहोत, त्या कर्मचाऱ्याची डेट ऑफ बर्थ टाईप करणार आहोत आणि त्यानंतर त्याचा मोबाईल नंबर टाईप करणार आहोत आणि मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर एम्प्लॉई स्टॅटसमध्ये आपण त्याचं गव्हर्नमेंट एम्प्लॉई सर्व्हिंग हे निवडणार आहोत आणि गव्हर्नमेंट एम्प्लॉई सर्व्हिंग निवडल्यानंतर त्या कर्मचाऱ्याचं मिस्टर मिसेस या पद्धतीने जे काही आहे संबोधन आहे ते संबोधन आपण ॲप्लिकेशनमध्ये सिलेक्ट करणार आहोत आणि त्यानंतर त्या कर्मचाऱ्याचं जेंडर आपण सिलेक्ट करणार आहोत आणि जेंडर सिलेक्ट केल्यानंतर आपण बाकी कुठलीही माहिती आपण भरणार नाही आहे. तर या ठिकाणी फक्त आपण एक करणार आहोत की त्याचं नाव इथे इंग्लिशमध्ये आलेलं आहे, त्याच्यामध्ये स्पेस देणार आहे, त्यामुळे त्यांचं शॉर्ट नेम आपोआप या ठिकाणी येऊन जाईल. आपण पाहिलेलं आहे या ठिकाणी त्यांचं शॉर्ट नेम आपण स्पेस दिल्या आलेलं आहे. त्यानंतर आपण त्यांचं डेजिग्नेशन सिलेक्ट करणार आहोत. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्या ऑफिसमधलं जे काही डेजिग्नेशन आहे ते आपण सिलेक्ट करणार आहोत. असिस्टंट रजिस्ट्रार या पद्धतीनं आपण त्यांचं हे सिलेक्ट करणार आहोत. सिलेक्ट केल्यानंतर अपॉइंटमेंट टाईपमध्ये आपण त्यांचं रेग्युलर या पद्धतीनं सिलेक्ट करणार आहोत. रेग्युलर बेसिस हे सिलेक्ट करणार आहोत आणि त्यानंतर डेजिग्नेशन क्लासिफिकेशन यामध्ये अदर्स सिलेक्ट करणार आहोत आणि अदर्स सिलेक्ट केल्यानंतर डेजिग्नेशन रँक किंवा लेवल यामध्ये डिफॉल्ट येणार आहे. त्यानंतर त्या पदावर त्यांच्या नियुक्त होण्याची तारीख आपण घेणार आहोत. तर या पद्धतीने हे झाल्यानंतर आपण क्रिएट युजरवर क्लिक केल्यानंतर आपला युजर सक्सेसफुली क्रिएट होणार आहे. या पद्धतीनं आपण प्रत्येक कर्मचाऱ्याचा डाटा भरणार आहोत आणि सर्व ऑफिसमधल्या सर्व कर्मचाऱ्यांचा डाटा आपण येथे भरणार आहोत. समजा एखादी पोस्ट आपल्या कर्मचाऱ्यांची या ठिकाणी जर सिलेक्ट होत नसेल किंवा दिसत नसेल तर तसा ईमेल तुम्ही आम्हाला करणार आहात eofficeunit@gmail.com यावर आणि त्याच्या माध्यमातून मग आपण ती पोस्ट क्रिएट करून देऊ आणि त्यानंतर तुम्ही त्या कर्मचाऱ्याचा डाटा भरायचा आहे. अशा पद्धतीनं आपल्या ऑफिसमधल्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा पूर्ण डाटा आपण या पद्धतीने भरणार आहोत आणि एम्प्लॉई डाटा क्रिएशन कंप्लीट करणार आहोत.